सरकारपुढे आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत. 2011 साली पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर महाराजांनी 6 महिने अविरत आंदोलन आणि उपोषण करून त्याचा परिणाम असा झाला की 70 वाणी अहवाल तयार होऊन तो मंत्रिमंडळाला गेलेला आहे. आणि महाराजांची अपेक्षा तीच आहे आणि आपल्याला तो जो पर्वत आहे भामचंद्रचा पर्वत त्याला राज्य संरक्षित म्हणून एक अंमलात आणला पाहिजे. तो कायदा केलेला आहे 2011ला संरक्षित मार्गाने घोषित केलेला आहे. फक्त त्या अधिसूचना कायद्यात अध्यादेशात रूपांतर करणं हे शासनाचं काम आहे आणि ते करण्यासाठी हे आपला आणि या गोष्टीचा एक खेद वाटतो. जशी मी एक सामान्य वारकरी आहे तर एका साधूवर अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रात अन्याय होत असेल तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. कारण मधुसूदन महाराजांना पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरमध्ये गुंगीचं औषध देऊन चंद्रपूर आणि गोंदियासारख्या नक्षलवादी एरियात 3 दिवस बेशुद्ध करून टाकलं जातंय. त्यानंतर महाराजांना तिथे त्यांचं मंदिर आहे पायथ्याला, भामचंद्रचं जे तपोभूमी आहे त्याच्या पायथ्याला मारुती मंदिर महाराजांनी मित्रांच्या मदतीने बांधलं. त्या मंदिरामध्ये लाकडी पेटीमध्ये महाराजांचा सगळा दस्तावेज होता जो की डाव केमिकलचा जो लढा झाला होता 2007 मध्ये, त्याचे प्रणेते मधुसूदन महाराजच. आणि तो लढा महाराजांनी छेडला होता. नंतर वारकऱ्यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्या लढ्याला यश आलं आणि ती जी कंपनी आहे ती महाराष्ट्राच्या बाहेरच नाही तर देशाच्या बाहेर हद्दपार झाली. आणि नंतर त्याचे सगळे कागदपत्र आणि भामचंद्राच्या ह्या लढ्याचे कागदपत्र अशी पूर्ण त्या लाकडी पेटीमध्ये तो दस्तावेज होता. पण वेळोवेळी महाराजांना कशा पद्धतीनं खच्चीकरण करून महाराजांना संपवण्याचा हा प्रयत्न ज्या पद्धतीनं करतायत आणि ते खरंच खेदजनक आणि महाराष्ट्राला लाजिरवाणा हा प्रकार आहे. कारण महाराजांचं पूर्ण दस्तावेज पेटवलं नव्हे तर ते मंदिर पेटवलं गेलं आणि त्यामुळे सगळे दस्तावेज संपुष्टात आणले तिथं. पण पुन्हा तेवढ्याच ताकदीनं महाराजांनी ती सगळी कागदपत्र गोळा केली आणि आज आपल्याला ही सगळी कागदपत्र जी मिळत आहेत ते अविरत प्रयत्नांनी महाराजांनी पूर्ण गोळा करून आपल्यासमोर ती सादर केलेली आहे. आणि या व्यतिरिक्त सुद्धा महाराजांना वेळोवेळी तिथे स्थानिक जे म्हणतो आपण दुष्ट राजकीय नेत्यांच्या लोकांनी त्यांच्यावर मारहाण केलेली आहे. खोटे नाटे गुन्हे करणं, महाराजांच्यावर खोटे नाटे काही पेपरमधनं बातम्या देणं, हे किती वर्ष अशा गोष्टी चालू राहणार. त्यामुळे आमच्यासारख्या महिलांना सुद्धा आता असं वाटतं की एखाद्या तपस्वीवर एखाद्या साधूवर महाराज साक्षात्कारी महात्मा आहे ह्याची जर दखल सुद्धा त्यांना घेता येत नसेल तर आता मैदानात उतरून ह्याचा कुठंतरी जाब विचारण्याशिवाय आता राहू शकणार नाही आपण. कारण हिंदूंचं राष्ट्र व्हावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न जे चालू आहेत ना तर त्यासाठी आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे. मधुसूदन महाराज म्हणतात त्या सर्व गोष्टींना आपण सर्वांनी आता एक मतानं सहकार्य करून हा भामचंद्र पर्वत वाचवायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि पंढरपूरमध्ये आम्ही आलेलो असताना सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तीर्थक्षेत्री आलेले असताना पंढरपूर समितीचे आपले जे औसेकर महाराज आहेत आणि या सर्वांचं बाकी महाराज सविस्तर सांगतील या सर्वांनी सक्रिय पाठिंबा दिलेला आहे. काल दादासुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. आणि आज पत्रकारांना मला एक विशेष सांगायची विनंती आहे तुम्हाला की महाराष्ट्रात साधू आम्ही शाळेत असल्यापासून वाचतोय. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. मग त्या साधू संतांवर असा अन्याय का? त्यामुळं याचा जाब विचारून याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे आणि हीच एक मी विनंती करते. आणि रामकृष्ण. आपल्याला कल्पना असेल की सन 2007ला पनवेलचे रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे नंतर काँग्रेस नंतर BJP असा राजकीय प्रवास चालू असतो. त्याच्याशी आपल्याला काय घेणं नाही. कारण आम्ही संत पक्षाच्या असल्यामुळं आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत संत विचारावरती संत तत्वज्ञानावरती. पण शासनाची धोरणं सबसेल या देहू आळंदी पंचक्रोशीमध्ये चुकलेली आहे. कारण MIDC झोन डिक्लेअर करून शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही घेतल्या संपादित केल्या आणि त्यामुळं झालं काय की हा इंडस्ट्रियल एरिया आता होणार. मी माझ्या ध्यानात आलो 2007 नंतर त्यावेळी मला असं वाटतं की हे बाधित होणार. म्हणजे तपोभूमी डोंगरही बाधित होणार. भंडारा असो, भामचंद्र असो, भरडेश्वर डोंगर असो आणि हे इंद्रायणीचं खोरं आहे, सह्याद्रीचा अविभाज्य भाग आहे. पण मला इतकं वाईट वाटतं की शासनाला एवढं का वेळ राहिला नाही की एकीकडे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून संपूर्ण सह्याद्री संपूर्ण एक्वायर केला जातो आणि त्यामधून भामचंद्र आणि भंडारा सह्याद्रीचा अविभाज्य असणारा भाग वगळला जातो. हे चुकीचं आहे. कारण वृक्षवल्ल्यामा रेवंतिरे पक्षी सुसुरे आळविते जगाचा पहिला सत्याग्रही संदेश देणारा इको सेन्सिटिव्ह झोनचा आमचा तुकाराम आहे. आणि ते जर तिथं होत नसेल तर ह्या भूमीला
मग एक अवकळा प्राप्त झाली. विडंबना भामचंद्र पर्वत खाणीद्वारे तोडणं, भंडारा डोंगरावरती प्राचीन वास्तवभाव नष्ट करणं आणि विकासाची व्याख्या तुमची काय सरकार? विकास म्हणजे काय? तर शाश्वत मूल्ये जतन करून तुम्हाला जर विकास करता येत असेल तर असा विकास आम्हाला वारकरी संतांना वारकऱ्यांना प्रिय नाही आहे. म्हणून मी हा लढा छेडला. त्यामध्ये प्रथम भंडारा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या तिथल्या बिल्डरांच्या खाणी थांबवल्या, भामचंद्र डोंगराच्या खाणी थांबवल्या आणि एक सनदशील मार्ग अवलंबला की हे डोंगर ऐतिहासिक आहेत, प्राचीन सांस्कृतिक वैभव संपन्न आहेत. 2500 वर्षापूर्वीचा तिथला लेण्यांचा इतिहास आहे. याची नोंद महाराष्ट्र शासनाकडे आहे. जेम्स वर्गीस नावाचा 1880 साली द केवट टेम्पल ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ लिहितो. डेक्कन कॉलेजमध्ये तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये जैन दैन स्थापत्याअंतर्गत भामचंद्र प्रकरण आहे. तिथलं डिटेल जैनींचं वर्णन आहे. त्यात तो उदाहरण देतो की बेळगावच्या फोर्ट म्हणजे किल्ल्यामध्ये सुद्धा असं मंदिर आहे ते जैनांनी जर बांधलं नसेल ना. किंबहुना भंडारा डोंगरामध्ये असणारं स्तूप चैत्य ज्याला म्हणतो तिथेच बसून तुकोबारायांनी ध्यान साधना केली, गाथा अभंग लिहिला किंवा भागवत आदी, कबीर आदी, ज्ञानेश्वरी आदी वाङ्मयाचा अभ्यास केला. असं महाराष्ट्र शासनाचं गॅजेटच आज उपलब्ध आहे. एवढा सगळा मोठा इतिहास असताना आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या डोंगरामध्ये तुकाराम महाराज बसले, अभंगवाणी आळवली. एवढंच नव्हे तर गाथ्यामध्ये महाराजांचे अभंग आहे की 15 दिवसामाधी साक्षात्कार झाला विठोबा विठोबा निराकार. कुठे? भामगिरी पाठारी वस्ती जाणे गेली वस्ती स्थिरावली परभ्रमी. त्यावेळी किती घनदाट जंगल असेल या भंडारा भामचंद्र गोरक्षण किंवा सह्याद्रीच्या या भागामध्ये याची कल्पना करा की सर्व विंचू व्याघ्र अंगाशी डोंबले, पिलूजे लागले सकळीक, दीपके कर्पूर जैसा तो विराळा तैसा देह झाला तुका. म्हणजे चिद्रूप चिन्मय देह जर कुठला तुकोबारांचा झाला असेल, किंबहुना महाराजांची अनुभूती आहे. देशकाल वस्तू वेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार म्हणजे तत्व साक्षात्कार बोध झाला. तसा भगवान बुद्धांना बोध झाला, बोधिसत्व वृक्ष जिथं तसा आज आहे तसा या भंडाऱ्यावरती तिथं बसले तो आज बोधिवृक्ष आहे. पिंपळनी ज्या महाराज आवाचे आणि समत्व चित्ताच्या निर्माण झाल्याच्या अंगाखात्यावरती पक्षी खेळायचे आणि नाही एकदा जर पक्षी बसले तर म्हणायचे माझी चित्ताची क्षमता बघून बिघडली का अशा अभंग खात्यामध्ये आहे. आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा, प्राचीन गुफा आहेत गेले आहेत आणि कोपी पण महाराजांनी बांधले असेल त्याची गाथ्यात उल्लेख आहे. आश्रमाशी स्थान म्हणतात म्हणजे त्या स्थानाचा किती अप्रतिम महिमा वर्णन केलंय महाराजांनी त्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. मग असं महाराष्ट्राला का करू नये? आपली प्राचीन संत संस्कृती आपण जतन केली पाहिजे, प्राचीन वैभव जतन केलं पाहिजे. पुढच्या पिढीला आदर्श काय देणार आहे की नाही महाराष्ट्र शासन? काय सगळं उद्ध्वस्त करून जाणार आहे. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये मी पाहतोय कितीतरी असे GR म्हणतात गड किल्ले सगळे संरक्षित केले पाहिजे, वारसा जतन केला पाहिजे. पण हे नुसतं बोलण्यातच आहे, प्रत्यक्ष कृती काय? आज एखाद्या गडावरती किल्ल्यावरती गेलो तर काय सुविधा आहे शासनाच्या? कोणी बाहेरचा पर्यटक आला तर तो उदास होऊन जातो आणि इथे काय नाही भग्न सगळं आहे. म्हणजे हेच का प्रेम महाराष्ट्राचा शिवरायांच्या प्रती संतांच्या प्रती असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं मी आता असं केलेलं आहे की हे संविधानानुसार आपल्याला संपूर्ण या गड किल्ल्याला तुकाराम महाराजांची तपोभूमी हे सुद्धा भामचंद्र गडच काही लोक म्हणतात. तो गड असो, भंडारा असो, वरळेश्वर असो, ही भूमी संविधानिक पद्धतीने मी मागणी करून 2011ला सदर डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करायला लावले. आता महाराष्ट्र शासनानं पहिले MIDC आपली उठू नये, कारण भूसंपादनाचे शिक्षण मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी, आता 25 वर्ष झाली माझ्या लढ्याला 2007 पासून जवळजवळ. त्याच्यापूर्वी 20-25 वर्षापूर्वी शिक्के मारले होते की भूसंपादनाचे महाराष्ट्र औद्योगिकरणासाठी भूसंपादन. आता आम्ही सातत्याने आम्ही कशा उपचिपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित आहेत म्हणून. पण ज्यावेळी प्रत्यक्ष या दाऊसारख्या कंपन्या यायला लागल्या आणि हे जमीन ऐकवायला लागली, हे मापा लागले, डोंगराशांची मापा. आणि म्हटलं काय मापा झाले? विचारलं तर म्हणजे महाराज MIDC हे भूसंपादन आहे. मग मी विचार केला की हे डोंगर आता फोडणार आणि फोडण्यासाठी डोंगरे अशोक खांडेवाडी या बिल्डरांनी हे घेतलेले होते. आणि रामसाहेब ठाकूर ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट मशिनरी बसवली डायरेक्ट आणि डायरेक्ट GCBवरती पोकलँड चढवून तोडायला सुरुवात केली. की मला हृदयाला इतका धक्का लागला. आणि काय चाललंय राज्यकर्त्यांचं? आमदार खासदारांना भेटलो, तहसीलदारांना भेटलो, काय चाललं डोंगर फोडताय आणि भराव टाकण्यासाठी MIDC साठी काय म्हटलं? कुठे गेली तुमच्या बुद्ध्या विवेक काय जागेवर काय म्हटलं? असं हाबकले दबकले हे लोक. आणि मग मी सनदशील मार्ग मग पुरातत्वचं पहिलं पत्र गेलं तहसीलदारला की सदर डोंगर जरी आम्ही राज्य संरक्षित स्मारक घोषित केले नसले तरी जतन करणं सर्वांचं काम आहे. मला त्यात मुद्दा मिळाला म्हणजे राज्य संरक्षित स्मारक ही प्रक्रिया केली नाही तुम्ही. मग मी पुरातत्वला विचारलं, इतिहास माहिती आहे ना म्हटलं.
तुम्ही माझी पत्र आहेत ना, डोंगराला प्रोटेक्शन द्यावं, ही राज्य संरक्षण स्मारकाची प्रक्रिया सुरू करावं. मग त्यांनी सगळा माझ्याकडून बरं यांना सहकार्य मीच केलं. याने सांगितलं आमच्याकडे मनुष्यबळ नाही. कलेक्टरनी 2010ला सांगितलं, अरे एक फकीर म्हणजे जीवाचा आकांत आलं, रान जीवाचं करून तो म्हणजे डोंगराचं संरक्षण करतो, बिल्डरांच्या कामं थांबवलेले आहेत, तुमचं काम आहे पुरातत्व द्यायला प्रोटेक्शन देणं, जायचं आणि सर्वे करायचा. ही घटना 2010ची. पण 2010ला मी संपूर्ण डॉक्युमेंटरी इतिहास सादर केला होता. कलेक्टरला पत्र होती, मंत्रालय स्तरावरती पत्र होती, पण मानसिकता का नव्हती? बिल्डर दबाव टाकत होते पुरातत्वावरती, जर तुम्ही संरक्षण केलं आमचे कारनामे बंद होतील, म्हणजे उद्योगधंदे बंद होतील, तोडफोड बंद होईल. आणि हे चाललं होतं. मग मी मोठी ऍक्शन घेतली. जर त्या कलेक्टरला खनिकर्मातून जर पत्र जात असतील कलेक्टरच्या माध्यमातून की रॉयल्टी भरून कामं चालू करा, याचा तुम्ही अभ्यास केला, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही खाली लावल्या होत्या त्या बेकायदेशीर होत्या. म्हणजे बेकायदेशीर तुम्ही परवानगी नसताना हे उद्योग सुरू केले होते तोडफोडीचे. कारण 2008ला लगेच पत्र कलेक्टर ऑफिसमधून येतं तहसीलदारला की रॉयल्टी भरा आणि कामं चालू करा. म्हणजे काय चालू आहे या देशामध्ये? बेकायदेशीरपणे डोंगर फोडताय. आणि ज्यावेळी आम्ही बंद पडले त्यावेळी म्हणताय सदस्यीर मार्गाने डोंगर फोडा. अशी जर कलेक्टर ऑफिसकडून पत्र येत असतील तर मी ठरवलं हे कलेक्टर ऑफिस भेटवण्याच्या पात्र देत आहे. सगळ्या मीडियाला ETV, DTV, स्टार, माझा हे सगळे माझे मित्रमंडळी होते पुण्याचे, या मोठं कलेक्टर ऑफिस मला पेटवायचं आहे. उद्या सकाळी या. 2010ची घटना आहे, दशमीची, आणि ऑल महाराष्ट्राची बातमी आहे. चंद्रकांत नलवीचा आदेश, भंडारा बामटे नंबर राज्य संरक्षण स्मारक. मला एवढ्या भूमिकेला जायची पळी आली. कलेक्टर ऑफिस पेटवण्यापर्यंत म्हणजे तुमच्या संवेदना गेल्या कुठे? मग 2 लिटरची बॉटल ठेवली कलेक्टर ऑफिसच्या त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्यासमोर. म्हणलं मी पेटवण्यासाठी आलो आहे जिल्हा प्रशासन. म्हटलं वारकरी पंढरपूरला गेलेलं बघून म्हटलं तुम्ही आज 25 GCB लावलेले आहेत पाठीमागं, हां काय संवेदना आहे तुमची? मग जरा कलेक्टरला ते चंद्रकांत नलवी साताऱ्याचे होते. म्हणजे मला एवढ्या भूमिकेला जाऊ नका, मी आहे मी करतो. मग दुसऱ्या दिवशी दशमीला त्या पुरातत्वाला बोलवलं, शेतकऱ्यांना बोलवलं, आपल्या बिल्डरांना बोलवलं, ज्यांनी खरेदी केली होती. प्रत्येकाने भूमिका विचारली. शेतकरी म्हणजे आम्ही आता विकलेलो आहे जमीन बिल्डरांना, आणि मधुसूदन महाराज म्हणतात तेही आम्हाला मान्य आहे. मग बिल्डरांना त्याला तुमची खरेदी कसली आहे बघूया ती डोंगराची. तर ते पॉवर ऑफ ॲटर्नीची खरेदी म्हणजे मी प्रमाण मानत नाही, त्यांच्या फायली दिल्या भेटून पुरातत्वाकडे मोर्चावाला कलेक्टरचा. म्हणजे तुमच्याकडे मधुसूदन महाराजांचे प्रस्ताव आहेत 2007 पासून आहेत, मग का बरं जाऊन तुम्ही प्रोटेक्शन दिलं नाही? तर मनुष्यबळ नाही. ही कारण. अहो म्हटलं जिल्हाधिकारी साहेब, यांना मी सगळे दस्तावेज, नकाशे, 7-12 कोण आहेत, काय आहे ते, ठाकूर, शहा, गांधी, पुरोहित, लांडगे, हे काय शेतकरी आहेत का? म्हटलं हे सगळे व्यापारी व्यावसायिक आहेत, तुझ्या डोंगर फोडणार. मग तो डोंगर राज्य संरक्षित स्मारक म्हणून 1 वर्षात प्रक्रिया पूर्ण करून 2011ला दोन्ही डोंगर भंडारा डोंगर आणि बामटे डोंगर हे घोषित केले. आता बघा, एक तर पहिलं इको सेन्सिटिव्हमध्ये झोनमध्ये हे भंडारा बामटे डोंगर येत असताना यांची हवालीची बाधित होते, म्हणून यांनी 12-15 किलोमीटरवरती इको सेन्सिटिव्हिटी सीमा ठेवली आणि डोंगर फोडायसाठी इकडे दिले. ही पहिला गुन्हा. त्याच्यानंतर जैवविविधता मंडळ नागपूरवरून महाराष्ट्रातले हे सगळे वन्य संपदा, वन्य प्राणी सुरक्षित राहण्यासाठी जैवविविधता मंडळ आहे. ते काय करतं ना, तिथं कुठल्या समिती आहेत ना कमिटी आहेत, त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडे पत्रव्यवहार, तर त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही. मग मी राज्य संरक्षित स्मारक एकच म्हटलं आता ब्रह्मास्त्र आहे की तिथं खडा सुद्धा उचलायची ताकद नाही, पण तिथे पुरातत्व विभाग त्यांच्या माध्यमातून संरक्षित केलं, ते सुद्धा शासन मानायला तयार नाही. म्हणजे राज्य संरक्षित तुम्ही इतिहास मान्य केला, राज्य संरक्षित घोषित केलं, आणि त्याच्यावरती बिल्डरांनी हरकती घेतल्या, MIDCने हरकती घेतल्या. म्हणजे आमचे गट वगळा म्हणजे फोडण्यासाठी तुम्ही करत असाल तर आम्हाला ते मान्य नाही. मित्रहो, तुम्हाला माहीत नसेल मी पंढरपुरात सगळ्या आपले मठाधीश पिठाधीश सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि त्यांच्या हरकतीवरती प्रति हरकती घेतल्या. हे आम्हाला वारकरी संत साधू महात्म्याला मान्य नाही. या सदरच्या ज्या हरकत्या त्या फेटाळून लावल्या जाव्यात आणि 2011च्या अधिसूचनेनुसार कायमस्वरूपी ही अधिसूचना लागू करावी, अंतिम करावी. म्हणून ते स्थगित झालं म्हणजे त्यांच्या हरकती मान्य केल्या नाही, त्याच्यावरती सुनावणी घेतली नाही आणि आता जैसे आहे. पण हे कवर चालणार. 2018ला मी परत त्या अधिसूचना लागू कराव्यात कारण यांचे चोरून तोडफोड चालूच बिल्डरांची. किती वेळा आपण थांबवणार? पुन्हा त्यांना कोट्यावरचा दंड ठोकलेला आहे. फाईलच्या फाईल माझा ऑफिसच बंद आहे नुसतं यांच्या कारणाम्यात आणि त्याच्या पंचनामा करा, हे करा. मग मी ठरवलंय आता की ऑल महाराष्ट्रात संपूर्ण हा जो कारनामे या शासनाचे आहेत, शासन आशीर्वाद देतं बिल्डरांना,
आणि त्यांची तोडफोड चालू आहे. शासनाच्या आशीर्वादानं MIDC बेकायदेशीरपणे काम करत आहे. एक तर भूसंपादन अतिक्रमण आहे तिथे, कारण 1958चा कायदा काय सांगतो, सांस्कृतिक पुरातत्व होता की तो कायदा सांगतो भारतातलं कुठलंही ऐतिहासिक प्राचीन आपलं स्थळ आहे ती जरी घोषित केली नसली तर ती या संविधानानुसार संरक्षित आहे असं समजलं पाहिजे. हा जर नियम आहे, संविधान आहे असं पुरातत्व होतं. मग MIDCला कळायला पाहिजे होतं अरे आपण भूसंपादन करतो तिथं बाधा तर होणार नाही ना एखाद्या स्थळाला ऐतिहासिक प्राचीन. हे चुका पुरातत्वच्या आहे. तरी सुद्धा मी त्यांना जाणीव करून दिली. मग अधिसूचना काढल्यानंतर यांना वाटलं की आता आपण MIDC कामं करू शकत नाही, म्हणून त्यांनी हरकती घेतल्या आणि त्या हरकतीवरती मी हरकती घेतल्या. त्यामुळे त्याच्यावरती शासनाला निर्णय घेणं आवश्यक होतं. ते सुद्धा शासन घ्यायला तयार नाही. म्हणून 2018ला मी शासन चित्तशुद्धी आंदोलन म्हणून 5.5 महिने कलेक्टर ऑफिससमोर बसलो होतो, भजन आंदोलन तुकाराम. त्यावेळी परत सर्वे केला. त्या सर्वेमध्ये हे शासन म्हणतं की आमच्या नम्रता कडा ढासळा झालेला आहे, त्या व्हायब्रेशनमुळं आज गुफेला तळा गेलेले आहेत. पण ते सुद्धा मला ते अहवाल 70 पाणी आज मंत्रालयात पडलेला आहे आणि कलेक्टरने स्पष्ट आदेश काढले की जोपर्यंत 2018च्या अधिसूचनेवरती निर्णय होत नाही तोपर्यंत केले राहील आणि MIDC कुठल्याही प्रकारची खोदकाम बांधकाम करायचं नाही असा आदेश काढला. आदेश काढल्यानंतर त्यांची परत धाबेदन आणली. निम सरकारी मंत्रालयातून सुद्धा ज्याला आपण त्याला काय म्हणतात की महसूल विभागाचा हे आहे आदेश आहे की सर्वे करा, त्या अधिसूचनेअंतर्गत कुठल्याही कामं करू नका, जे अधिकारी परवानगी देतील त्यांचा परवानग्या कॅन्सल करा. म्हणजे नुसते आदेश आपल्याकडे आहे पण त्याची अंमलबजावणी कुणी केलेली नाही. लगेच हे MIDC आणि बिल्डर गेले पालकमंत्र्याकडे. त्यावेळी गिरीश बापट पालकमंत्री होते. पालकमंत्र्यांनी लगेच ज्या पालकमंत्र्याकडे माझे कितीतरी पत्रव्यवहार आहे त्याच्यावरती त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला नाही. पण कलेक्टरच्या आदेशावरती बाकी निर्णय काय घेतला की कलेक्टरने आदेश काढले होते खोदकामं बंद करा. नाही अन्यथा वारकऱ्यांच्याकडून जर काही कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही असं कलेक्टरने हात वर करून मोकळे झाले. का असं कलेक्टर म्हणले, त्याला माझ्या वारकऱ्यांच्यावर केमिकल कंपनी पेटवली होती, तसं या कंपनीला पण पिटवू शकतो, त्यावर जबाबदारी आम्ही घेणार नाही. प्रशासकीय अधिकारी आम्ही तुम्हाला सांगतोय कामं बंद ठेवा म्हणजे बंद ठेवा. ते बी MIDCनं काय नाही गिरीश बापट आणि परत तो आदेश फिरवण्यास सांगितली पूर्वत कामं चालू करा. काय चाललंय महाराष्ट्रात? राजकीय लोकांचं ही धोरणं. एक तर आम्ही तुमच्याकडे विनंती करतोय की बाबा हे दोन तुकाराम महाराजांच्या साधना भूमी आहे, वारकरी विद्यमान साधना करतात, एवढी मी तुम्हाला गंभीरता आहे. तसं तुम्ही पायथा तोडत असाल, वनीकरण नष्ट करत असाल, वातावरण तापवून प्रदूषण निर्माण करत असाल तर काय अवदासीने महाराष्ट्र शासनाला. पण एकीकडे महाराष्ट्र शासन तुकोबरायांच्या अभंगातलं ब्रीज घेतलं वन खात्याला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, हे कुणाचा अभंग आहे? तुकोबरायांचा. वन विभागाने घेतलाय लोगोमध्ये. त्याची तरी लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र शासनाला. आणि संत तुकाराम वनग्राम योजना तुम्ही राबवता तुकाराम महाराजांच्या नावानं, मग इथं वनीकरण करा ना. ते डोंगर पेटवले जातात, भंग केले जातात आणि तुम्ही ह्या अवकाशाने काम. म्हणजे माझाही आरोप आहे शासनामध्ये, तुम्हाला शासनाला तुकाराम महाराज नको आहे का? नुसतं यायचंच पगडी घालायची तुकारामांच्या अंगात, डगला घालायचा तुकाराम महाराजांचा आणि मतं मागण्यासाठी तुम्ही व्यासपीठावरती जायचं म्हणजे तुकाराम आम्हाला प्रिय आहे, वारकरी संप्रदाय प्रिय आहे हे सांगण्यासाठी सोंग करता का, ढोंग करता का? आता असं आमच्या मनात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी आता ठरवलं या शासनाचे ढोंग उघडं पाडण्यासाठी आता हे जन आंदोलन केलं पाहिजे, ही जन चळवळ उभी केली पाहिजे. म्हणून गेले 2 महिने आम्ही रात्रंदिवस संपूर्ण खानदेश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र करून आता पंढरपूरमध्ये आले आहे. आणि आम्हाला आनंदाची घटना सांगावी वाटते की या आंदोलनाला काल वारकरी फडकरी दिंडीकरीचे प्रमुख संजय महाराज देहूकरांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तनानं मनानं धनानं आहोत. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे प्रमुख औसेकर महाराज, मेघनाथ औसेकर महाराज यांनीही सांगितलं की जरी सरकारीची समिती असली तर समितीमधील कोणीही या भूमिकेच्या विरुद्ध असायचं काम नाही. पण मी माझ्या म्हणजे औसेकर फळाच्या बाजूनं ती मी पाठिंबा देत आहे. आणि सगळ्यांनी अशा प्रकारे आपले राणा महाराज वास्कर त्यांनी उत्कृष्ट बोललं, कारण वास्कर घराण्यामध्ये त्यांच्या मूळ पुरुषाला साक्षात्कार भामचंद्रावरती झालेला आहे. आणि विशेष म्हणजे की पहिला महाराष्ट्रात जर फोटो भामचंद्राचा घराघरात गेला असं तो वास्करांच्या त्या परंपरेच्या त्या मूळ पुरुषामुळे गेलेला आहे. मग त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की आम्ही महाराजांच्या बरोबर आहोत.
यादव महाराज आपले हे कोल्हापूरचे यादव महाराज रामचंद्र यादव महाराज, त्यांचे आज बंडू महाराज होते. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे यादीमध्ये मी समावेश केलेला आहे सगळ्यांची, काय मला वेगळी नावं सांगता येणार नाही, पण आपल्या कालच्या झालेल्या बैठकीच्या आधारेवरती मी प्रेस कॉन्फरन्ससाठी पत्रक बनवले आहे, ते आपल्याकडे आहे. तर अशा प्रकारे मग मी एक ठरवलेलं आहे की हे आंदोलन व्यापक करावं आणि सरकारला अजून संधी आहे हा निर्णय घेण्यासाठी. चांगला 2011ची अधिसूचना घोषित करण्यासाठी फार मोठी संधी आहे. 1 महिना अवकाश आहे. आम्ही असं ठरवलं आहे आता की तुकाराम महाराजांच्या बीजेला ज्यावेळी लाखो वारकरी येतील त्यावेळी त्यातील जे निष्ठावंत वारकरी काही घेऊन आम्ही दिंडी घेऊन आझाद मैदानात 10 मार्चला पोहोचतोय. तर त्याला कारणीभूत आम्ही नाही, सरकार जबाबदार आहे. आम्ही संयमी आहोत, शांत आहोत, अगदी सनदशीर मार्गाने निघालेलो आहोत. हे शासनाला जर दखल घ्यायची नसेल तर काय आहे की भावनोद्रेक झाल्यानंतर किंवा विद्रोही तुकाराम जर मनामनात जागा झाला तर उलट्या पताका पडतील या नेत्यांच्या डोक्यामध्ये, गाड्या फुटल्या जातील. काय सांगावं आज आम्ही सांगू शकत नाही काय भावनोद्रेक होईल, पण आमची तीव्र भावना, तीव्र संवेदना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया आहे, मीडियाच्या माध्यमातून मित्र हो. माझं मला वाटतंय 2008 नंतर बराच वेळा मी आपल्या पत्रकारांनी सुद्धा बातम्या दिलेल्या आहेत. ज्यावेळी मंत्रालय पेटलं ना त्यावेळी सुद्धा मी पंढरपूरमध्ये येऊन काही पत्रकार बंधूंना भेटून त्यावेळी सुद्धा बातम्या आपल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या तपोवनचा विध्वंस कसा होत आहे, शासनानं कसं लक्ष काढलं पाहिजे, पण या सर्वेचा का असाव्यात मला कळत नाही. आणि म्हणून हे कुठेतरी महाराष्ट्रात परिवर्तनाची दिशा आहे की राजकारणामध्ये ही सगळी भ्रष्टाचार आहे, ना तत्वनिष्ठा आहे ना पक्षनिष्ठा, हे जगानं अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर ना संतांच्या अनुयायामध्ये सुद्धा सगळे पायी जागृत झालेले, पोटगुरु झालेले. काय आज तुकाराम महाराजांच्या अभंगाशिवाय कीर्तन होत नाहीत महाराष्ट्रात. अहो 99% अभंग तुकाराम महाराजांचे असतात. ते सुद्धा जर हे मुद्दा घेत नसतील म्हणजे कुठंतरी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली हवं म्हणजे काम करतात का, असा सुद्धा बोलबाला आता सुरू झालेला आहे. त्यामुळं आम्हाला हे परमार्थातलं मलिन झालेलं सगळं हे क्षेत्र आहे, राजकारणातलं मलिन झालेलं क्षेत्र आहे. कदाचित ते भंडारा भामचंद्र मुक्ती संघर्षाच्या लढ्याच्या निमित्तानं जर हे चव्हाट्यावरती येत असेल तर आणण्याचीच आमची ही चळवळ आहे. कधी यांना बुद्धी होती बघूया की तुकाराम महाराज डोंगरे मुक्त करतात. संविधानिक आहे, इकोसेन्सिटिव्ह 2 मध्ये सुद्धा आहे, पण मानायचंच नाही ठरवलेलं काय शासनाला. मग आम्ही बी आमची भूमिका सोडणार नाही. आम्ही सुद्धा संत पक्षाचे आहोत. बघूया कुणाचा जय पराजय होतो. कारण काय कृष्ण सांगतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवानी तिरुमती मम. माझी सद आणि असद विवेक करणारी बुद्धी निर्णय देते की जिकडे भगवान श्रीकृष्णने अर्जुन तिकडे जय ठरलेलं आहे. तसं माझीही मला सद असद विवेक निर्णय करणारी बुद्धी देते. जिकडे तुकाराम आहे आणि त्याचा भक्त आहे, वारकरी आहे, तिकडे जय हा ठरलेलाच आहे. ही लढाई बाकी लढावी लागणार आहे. त्यामुळे ही लढाई संपूर्ण आम्ही व्यापक करतोय महाराष्ट्रात. आपल्या पत्रकार बांधवांच्या वतीनं शासनाला हा आमचा निरोप वारकऱ्यांचा पोचवावा. विद्रोही भूमिकेत या वारकऱ्यांना नेऊ नका. मऊ मेनावणी आम्ही विश्वासी राहू द्या, शांतता राहू द्या समाजामध्ये. आणि जर तुम्हाला संवेदनाच नसतील वारकऱ्यांच्या, तुम्ही ढोंगर नुसतं तुकोबारायांचे कपडे अंगात घाला, पगड्या घाला, विना आता मेक इन इंडिया ज्यावेळी हा समुद्र चौपाटीवरती महाराष्ट्रात कार्यक्रम झाला मुंबईला, त्यावेळी सुद्धा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून विना भेट दिली गेलेली आहे. पंतप्रधानाला लक्षात घ्या ते माझ्याकडे मी का सगळे जतन करून ठेवलेलं आहे. बघूया म्हटलं यांचे काय काय इमोशनल ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे. कसं वारकऱ्यांना नुसतं फसवायचं, भुलवायचं, पैसे वाटायचे आणि गप करायचे, कवर जप करणार आहे. म्हणून हाही चळवळ जनसामान्यांची व्हावी, सामान्य वारकऱ्यांची व्हावी म्हणून मी आज भामचंद्र डोंगर सोडलेला आहे. आणि गेले 1 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात बैठका घेतोय, कीर्तन बैठका घेतोय. रथी महारथी याला मिळणार उद्या. सर्वच काही विकले गेलेले हवं नाहीत आणि सर्वच काही विकले गेलेले राजकीय नेते सुद्धा नाहीत. त्यांच्यामध्ये चांगले आहेत, चांगल्याला घेऊन हा लढा आपण यशस्वी मार्ग करतोय. आपण सर्वजण ह्या पत्रकार परिषदेमध्ये विद्येनं आता प्रत्यक्ष आपल्याला मी म्हटलं की विठ्ठलाची आम्ही जशी एक निष्ठा होत तसं तुमचे प्रमुख आहेत, त्यांनी ही वार्ता सर्वांच्यापर्यंत पोहोचवावी. आमची भावना सरकारच्यापर्यंत पोहोचवावी आणि लोकशाहीचा ज्याला आपण 4था आधारस्तंभ म्हणतो तो आधारस्तंभाची व्याख्या यथार्थतेनं पत्रकार बंधूंनी साकार करावी एवढी विनंती करतो आणि मी थांबतो. रामकृष्ण.